आपण सगळ्यांनी समुद्रात किंवा मोठ्या नदीमध्ये मोठ्या लाटा उसळताना अनेकदा पाहिल्या असतील, पण तुम्ही कधी विचार केलाय का की एका छोट्याशा विहिरीमध्ये समुद्रासारख्या अक्राळ विक्राळ लाटा उसळू शकतात? ऐकूनच अशक्य वाटतंय ना? पण नुकताच आपल्या शेजारील गुजरात राज्यातून एक असा व्हिडिओ समोर आला आहे ज्याने सर्वांनाच थक्क करून सोडले आहे। मैं सोमवार को आया था, रविवार को, तो उसी दिन पानी छलक रहा था। और सोमवार को फिर आया, उसी टाइम बाढ़ छलक रहा था। वो तो अपने अपने हिसाब से सब बोलेंगे कि कोई भूकंप आने वाला है कि वो है। वेल में जो वाटर का दिख रहा है वो ग्राउंड वाटर रिचार्ज की वजह से है। हैवी रेनफॉल की वजह से जैसे रॉक में से पोर स्पेस में से एयर रिलीज होती है, तो ये देखने को मिलता है। एका शेतातील विहिरीचे पाणी चक्क समुद्रासारखे हेलकावे खाऊ लागले आहे। नक्की कुठली आहे ही घटना? यामागे खरोखरच एखादा चमत्कार आहे की विज्ञानाचा खेळ? हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही पाहताय राष्ट्रभूमी। ही अजब आणि थक्क करणारी घटना घडली आहे गुजरातमध्ये। गुजरात राज्यातील मोरबी तालुक्यात असलेल्या वीरपरडा नावाच्या एका गावामध्ये ही घटना घडली आहे। येथील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये नेहमी सारखीच एक विहीर आहे। सगळं काही सुरळीत सुरू असताना अचानक 2-3 दिवस या विहिरीचे पाणी शांत राहण्याऐवजी एखाद्या समुद्राच्या लाटांसारखे उसळू लागले। ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि हा अजब नजारा पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोकांनी तिथे एकच गर्दी केली। विहिरीचे पाणी एखाद्या मोठ्या वादळात समुद्र हलतो तसे गोल फिरत आहे आणि वरपर्यंत लाटा उसळत आहेत। सुरुवातीला हा प्रकार पाहून स्थानिक ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। काहींनी याला दैवी चमत्कार मानले तर काहींच्या मनात हा एखादा भूकंप किंवा नैसर्गिक आपत्तीचा पूर्व संकेत तर नाही ना, अशी भीती आणि अंधश्रद्धा निर्माण झाली। जेव्हा ही माहिती मोरबीच्या स्थानिक प्रशासनापर्यंत आणि भूगर्भ तज्ञांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी या विहिरीची तपासणी केली आणि या मागचे वैज्ञानिक सत्य समोर आणले। ये माड़िया तालुका का वीरपरडा गांव है। यहाँ पे जो वेल में जो वाटर का दिख रहा है वो ग्राउंड वाटर रिचार्ज की वजह से है। हैवी रेनफॉल की वजह से जैसे रॉक में से पोर स्पेस में से एयर रिलीज होती है, तो ये देखने को मिलता है। दूसरा ये कि ये रोड के साइड में थोड़ा विंड वेलोसिटी ज़्यादा है, तो इसकी वजह से ये फ्लक्चुएशन देखने को मिल रहा है। सिस्मिक या फिर अर्थक्वेक जैसे कोई चीज़ नहीं है। तज्ञांच्या मते हा कोणताही चमत्कार किंवा अपशगुन नसून संपूर्णपणे एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे। पावसाळ्याच्या दिवसात जमिनीखालील पाण्याच्या पातळीत अचानक मोठ्या प्रमाणावर वाढ होते। जेव्हा भूगर्भातील अंतर्गत पाण्याचा प्रचंड दाब वाढतो आणि त्यासोबत हवेचा दाब किंवा वायूचे फुगे विहिरीच्या तळाशी असलेल्या स्रोतांमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा पाण्याला गती मिळते। या हायड्रोडायनॅमिक प्रक्रियेमुळे विहिरीतील पाणी अशा प्रकारे लाटांसारखे हेलकावे खाताना दिसते। प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की अशा अफवांवर किंवा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका। निसर्गामध्ये अशा अनेक भौगोलिक आणि भूगर्भीय हालचाली होत असतात ज्या काही काळानंतर आपोआप शांत होतात। या विहिरीच्या बाबतीत ही पाण्याचा दाब कमी झाल्यानंतर विहीर पुन्हा नेहमीसारखी शांत झाली आहे। विज्ञानाचा हा अनोखा आविष्कार आपल्याला दाखवून देतो की प्रत्येक चमत्काराच्या मागे निसर्गाचे एक ठोस कारण दडलेले असते। विहिरीतील समुद्राच्या या लाटांचा अजब नजारा पाहून तुम्हाला काय वाटते? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।